हरीश झाली घोषणा संपली. आज मला शिकायचंय, आम्हाला शिकायचंय, मोठ्या हुद्द्यावर जायचंय, पण आरक्षणाच्या राक्षसानं आम्हाला जखडून ठेवलंय. 90% मार्क मिळूनही ऍडमिशन्स मिळत नाहीत. माझा उच्च शिक्षित भाऊ आज घरी बसलाय, त्याला नोकरी नाही. त्याचं कारण काय? आरक्षण. मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन आम्ही काय पाप केलंय? माझे वडील शेतकरी, शेती पिकत नाही म्हणून आत्महत्या केली. भावाला नोकरी नाही, आज तो घरी आहे. मोठमोठ्या कॉलेजेसच्या ऍडमिशनच्या फीस भरायच्या आहेत. कसं करायचं आम्ही हे सगळं? कसं करायचं आम्ही हे सगळं? सांगा ना, कसं करायचं आम्ही हे सगळं? आज माझे असंख्य बांधव अॅट्रॉसिटीच्या गोत्यात गुंतले आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. 100%पैकी फक्त 4% गुन्हे सिद्ध झाले आहेत. बाकीचे 96% गुन्हे हे खोटे आहेत. त्यांना ज्यांनी खोटे गुन्हे नोंदवले त्यांनाही न्याय मिळवून द्यायला पाहिजे. शिवछत्रपतींच्या राज्यात स्त्रियांवरती अत्याचार करणाऱ्यांचे हात पाय तोडले जायचे. त्याच महाराष्ट्रात काय चाललंय? काय चाललंय त्या महाराष्ट्रात? एकीकडे म्हणतात मुली शिकवा, मुली वाचवा, मुली जगवा, आणि दुसरीकडे तिचं तुम्ही रक्षणही करू शकत नाही. का जन्म घेतला मी? का जन्म घेतला मी मुलगी म्हणून? का जन्म घेतला मी मुलगी? नका ठेवू वाईट नजरा जिजाऊंच्या लेकीवर.